तुमचे माझ्या डेली व्हिडिओ व्लॉगमध्ये. तर खूप दिवसांचं माझ्या मनात होतं की होम टूर द्यावं, तर त्याच्यामुळे ना आता मी आज तुम्हाला आहे ना माझा मस्त होम टूर देणार आहे. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करू. तर हा मेन दरवाजा आहे. त्याच्यानंतर आता आहे ना इथं मी मस्त फुलदाणी ठेवलेली आहे आणि त्याच्यानंतर इथं बघा महाराजांची फ्रेम लावलेली आहे, शिवाजी महाराजांची. तर खूप छान वाटते. तर मस्त अशी मोठी फ्रेम आणलेली आहे आम्ही. तर त्याच्यानंतर आहे ना इथं सोफा ठेवलेला आहे हॉलमध्येच. आणि इथं बघा मोठा इथे आहे ना मस्त मोठी अशी खिडकी आहे आणि आता तिला आहे ना पडदे लावायचे बाकी आहे. तर पडदे वगैरे आणून ठेवलेले फक्त आम्हाला लावायचीच आहे. आणि इथे आहे ना हे बघा हॉलमधूनच आम्हाला गॅलरी आहे. तर त्या हॉलमधून हा दरवाजा आहे आणि इथे ना मस्त अशी गॅलरी आहे आणि तिथंच मी आहे ना गॅलरीमध्येच लसूण कांदे वगैरे ठेवते आणि डस्टबिन आहे. इथं मस्त झाड आहे. तर अशा पद्धतीने आणि त्याच्यानंतर बघा आता इकडे आहे ना चार्ट वगैरे लावले मुलांचे आणि इथं आहे ना शोकेस ठेवलेले. तर शोकेस आमचं लग्नातच आहे आणि त्याच्यामध्येच टीव्ही ठेवलेली आहे. तर शोकेसला 11 वर्ष झाले, त्याच्यामुळे त्याचे एवढे हाल झालेले आहे. आणि त्याच्यानंतर बघा आता हॉलमधूनच किचनमध्ये एंट्री होती. तर इथे आहे ना ट्रॉल्या वगैरे ना आम्ही राहिल्या याच्या आधीपासूनच ट्रॉल्या बनवलेल्या होत्या, त्याच्यामुळे मी ना रॅक वगैरे काही आणली नाही. नाहीतर माझे सर्व भांडे ना रॅकमध्येच राहायचे पहिले, पण आता ट्रॉल्या वगैरे असल्यामुळे ना रॅक ठेवायला पण जागा नाही मला किचनमध्ये, त्याच्यामुळे मग ट्रॉल्यामध्येच भांडे बसते आणि रॅक तर काही आणलीच नाही आम्ही. तर त्याच्यामुळे ना मग भांडे सर्व बसून जातात, तर टेन्शन नाही. आणि वरती बघा इथे ना लॅफ्ट वगैरे, तर डबे वगैरे ठेवण्यासाठी ना मस्त आहे सर्व. पण मग माझा हात पुरत नाही, त्याच्यामुळे मग मी काय करते जे मला मेन ज्या वस्तू आहे ना माझ्या, तर त्या आहे ना खालीच डबे आहे माझे त्याचे, असं म्हणजे शेवया पापड्या वगैरे ना. तर माझा हात पुरत नसल्यामुळे ना मुलांना कधी पण खायला लागतं, मग मी काय करते ते डबे साईडलाच ठेवते खाली हाताखाली, त्याच्यामुळे ना एवढा लाफ्ट कमी दिसतोय, डबे कमी दिसतंय लाफ्टवरती. आणि आता इथे बघा हंडे ठेवले मी किचनवरतीच, कारण आमच्या इथे ना पाणी म्हणजे प्यायच्या पाण्याची सोय नाही. बोरिंगचं पाणी आहे पण ते आम्ही पेत नाही, तर खालचं असं नळाचं पाणी आहे ना तर ते आणायला लागतं फ्लॅटमध्ये, ते सोय नाही आहे. तर मस्त असे 2 हंडे भरून ठेवले किचनमध्ये. आणि हा बघा गॅस ठेवलाय. तर हा गॅस आहे ना माझ्या लग्नाच्या आधीपासूनचा गॅस आहे, तर आमचं काही लग्नामध्ये गॅस वगैरे देईल नाही मला, तर मिस्टरांनी आधीच घेऊन ठेवलेला होता. तर इथं मस्त आता गॅस ठेवलाय. त्याच्यानंतर त्याच्या शेजारीच मी आहे ना मिक्सर ठेवलेलं आहे. तर मिक्सर आहे ना मी जवळच ठेवते, कारण मला काही दळायचं असलं ना तर पटकन दळता येतं मला. आणि हे मिक्सर आहे ना मला मिक्सरच टिकत नाही, कारण पहिलं जे लग्नाचं होतं ना ते पण मी खराब करून टाकलं आणि त्याच्यानंतर जे होतं ना ते पण मी मळ्यात ठेवलेलं आहे सासूबाईंसाठी. आणि हे आम्ही इथं राहायला आल्यावर घेतलेलं आहे. तर 3-4 वर्ष झाले, 3-1 वर्ष झाले या मिक्सरला घेऊन. तर मस्त आहे. आणि त्याच्यानंतर मग आता आहे ना हे झालं छोटंसं किचन आहे आमचं. त्याच्या शेजारी ना आता हा बेड आहे. तर बेड पण छोटासाच आहे पण छान आहे, एक कॉट बसतो. तर हा कॉट आहे ना तो पण माझा लग्नात आलेला होता. तर बघू शकता मस्त असं आता कॉट ठेवलाय. आणि तिथे एक खिडकी आहे, अशी म्हणजे समोरच अशी खिडकी आहे. काही असं ठसका वगैरे झाला ना भाजीला तर तिकडची गॅलरी जर उघडली ना गॅलरीचा दरवाजा तर लगेच ही खिडकी उघडून देते, म्हणजे ना लगेच ठसका बाहेर निघून जातो, अशी सोय आहे. त्याच्यानंतर इथे आहे ना कपाट ठेवलेलं आहे. तर कपाट सुद्धा लग्नाचंच आहे, तर जुन्या पद्धतीचं आहे एकदम. आणि त्याच्या शेजारी आहे ना गोधड्या ठेवल्या आहे. तर गोधड्या आता रोज लागतात आपल्याला, थंडीचे दिवस आहे म्हटल्यावर एवढ्या सगळ्या गोधड्या आम्ही काढून ठेवले, सगळे ब्लँकेट वगैरे. आणि तिथंच आहे ना आता रिधिसिद्धीचे बोर्ड लावलेले आहे. तर त्यांना अभ्यास वगैरे करायचा असला का मी पण त्यांचा अभ्यास घेते, तर त्याच्यामुळे ना बोर्डवरती चांगला अभ्यास होतो मुलांचा. तर दोघींसाठी ना सेपरेट आणलेले आहे. आणि त्याच्या शेजारी आता त्यांनी भरपूर असे चार्ट वगैरे लावलेले, तर भरपूर होते तर काढून टाकले, लाडाच्या हाताखाली होते तर. आणि इथं पण लावलेलं आहे, इथं कॅलेंडर लावलंय नवीन वर्षाचं मस्त. आता मिस्टरांना बँकेतून भेटलं होतं. तर चला आता आहे ना हा एक बेडरूम झाला आणि वरती फॅन वगैरे.
आणि इथे आहे ना म्हणजे थोडासा पसारा आहे माझा कपाटावरती, कारण कुठे ठेवावं काही समजतच नाही. आणि बेडरूमला आहे ना लाफ्ट वगैरे नाही, त्याच्यामुळे आहे ना कपाटावरच ठेवलेलं आहे मी. तर हा झाला बेडरूम. तर चला अजून एक बेडरूम आहे तो दाखवते मी तुम्हाला. तर आता आहे ना ह्या बेडरूम मधून आलं का त्याच्या शेजारी म्हणजे 2 बेडरूम आहे. तर हे बघा या बेडरूम मध्ये ना आम्ही म्हणजे देवघरच करायचं होतं आम्हाला, पण मग पसारा एवढा राहतो ना, तर देव म्हणजे देवाना आहे एक कोपरा, पण त्याच्या आधी बघा आमचा पसारा कपड्यांचा. तर मिस्टरांचे कपडे वगैरे ठेवलेले आणि मुलांचे पण स्कूलचे कपडे वगैरे ठेवलेले सर्व या साईडला. आणि त्याच्यानंतर मग इकडे आहे ना देवारा ठेवलाय आम्ही पूर्व दिशेला. तर देवारा आहे ना आम्हाला पण बनवून घ्यायचा आहे. तर घरात कसं आहे जेवढं फर्निचर बनवलं तेवढं कमीच होणार आहे, पण खर्च तेवढाच लागणार आहे. त्याच्यानंतर इथं आहे ना मशीन ठेवलेलं आहे कपड्यांचं, ती तर बंदच आहे मशीन पण. आणि इथे आहे ना ड्रम ठेवलेला आहे. तर ह्या ड्रम मध्ये ना थोडासा पसारा आहे, तर थोडासा म्हणजे भरपूर माझा पसारा आवरून जातो त्याच्यामध्ये. आणि इथे आहे ना आता फ्रीज ठेवलंय. फ्रीज माझं किचन मध्येच होतं, पण किचन मध्ये आहे ना लाडू वगैरे असं सारखं साईडला लापायचं फ्रीजच्या, त्याच्यामुळे ना मी इकडे बेडरूम मध्ये आणून ठेवलं. आणि त्याच्यावरतीच आता अंडे वगैरे ठेवलेले लाडूसाठी आणले होते. आणि झाला हा एक बेडरूम आहे. तर याला पण बघू शकता, तर याला पण आहे ना सेम म्हणजे त्या बेडरूमला जशी खिडकी ना तशीच ह्या पण बेडरूमला आहे. तर तिकडनं म्हणजे ठसका झाला का मी सगळे दोन्ही खिडक्या उघडून देत असते, त्याच्यामुळे ना मग ठसका लगेच निघून जातो. तर अशा पद्धतीने आहे 2 बेडरूम. आणि इकडे या आता. तर आता आहे ना इकडे आहे ना, तर आता इथे आहे ना माझं बाथरूम आहे. बाथरूम आहे आणि इकडे टॉयलेट आहे. तर दोन्ही सेपरेटच आहे. पण मग किचन मधून एंट्री केली का असं किचन संपलं का लगेच तिथंच टॉयलेट बाथरूम आहे. आणि बेडरूम मध्ये पण बाहेर निघालं का तिथंच आहे टॉयलेट बाथरूम. तर अशा पद्धतीने आहे आमचं घर. तर कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.